मागचा मॅच अप्रतिम सुंदर हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळाला. हाय व्होल्टेज मॅच होता. बघा शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नव्हतं. मात्र अखेरीस आपण पाहतोय जे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती इकडे आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या संघाचा फायदा झाला. त्यांना फायदा मिळाला आणि त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. बघा आदिनाथकडून भरपूर चुका झाल्या. नक्कीच या चुका त्यांना सुधाराव्या लागतील कारण मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि चॅम्पियन संघाकडनं अशा चुका या नक्कीच त्यांच्या सगळ्यांना गायला अपेक्षित नव्हत्या. मात्र कौतुक करावे ज्या प्रकारे प्रकाश तुंबडाने क्षेत्ररक्षण सजवलं होतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सामन्याला सुरुवात झालेली आहे. यंग मराठा आणि युनिटी असा मॅच. एकाच गावातील हे दोन संघ. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बघा गिरकी घेतोय. चेंडूच्या मागे थोडीशी गिरकी घेतली. गुणेश आलाय तिकडे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बघा गुणेश होता तिकडे. गुणेश यांनी चेंडू भोवती आणि स्वतःवरती देखील एक गिरकी घेतली. चेंडू त्याला मिळाला नाहीये आणि 3 धावा इकडे पलून पूर्ण केल्या गेल्या. बघा 3 धावा आल्यात आणि स्ट्राईक रोटेट देखील झालेली आहे. एक महत्वाचा गडी आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेला आहे. सतीश आणि सतीश याचा या मैदानावरती जर खेळ बघितला ना आपण खूप चांगला राहिलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि तोच सतीश स्ट्राईक वरती आलाय. कुठेतरी एक चिंतेचा विषय बनला असेल. सतीश स्ट्राईक वरती आलाय कारण बॉलिंग मारत पण रुपेश आला. षडंपूल केलाय. पॉवरफुल झालाय. फ्लॅट 6 6 धावा. बघा ही चूक झाली होती पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि सतीश याने काय जबरदस्त फटका केलेला आहे. षडंपूल पॉवरफुल झालाय. षटकार आलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिकडे राकेश होते मात्र राकेश मिडविकेट क्षेत्रामध्ये होते. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. धावफलक 9 या धावसंख्येवरती. रुपेश दांडेकर कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी त्याच्या नावावरती आहे. अपील अपील झाली आहे. जोरदार अपील. जोरदार अपील. व्हाईट बॉल. बघा हे दृश्य खूप चांगलं आहे. कुठेतरी पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न होता. बघा दोन्ही गावातील एकाच गावातील संघ आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल. एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय मी तर म्हणेन. बघा सतीश एक चांगला खेळाडू आहे आणि नेहमीच त्याने खेळाडूवृत्ती दाखवली देखील. बॅटला जर चेंडू ब्रश झाला असता तर नक्कीच त्याने आपली विकेट लगेच दिली असती. मात्र बॅट अँड बॉल आपण पाहतोय भरपूर गॅप होता आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू. बघा यावेळेस इरादे जर आपण बघितला तर सतीश याची ही विकेट फार महत्वाची ठरणार आहे आणि चेंडू गेल्यानंतर लगेच डायरेक्ट हिट करण्याचा इशारा आपण पाहतोय रुपेश यांनी दिला. त्या क्षेत्ररक्षामध्ये आपण पाहतोय अंकुश स्वतः चेंडूपर्यंत पोहोचला. बघा क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं गेलंय आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघासाठी गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाची आपण पाहतोय जी स्पर्धा आयोजित केली होती ती स्पर्धा नक्कीच खूप चांगली गेलेली आहे. रनर अप राहिल्या त्या स्पर्धेमध्ये. यावेळेस खूप चांगला फटका केलाय. चेंडू सरळ निघून जाईल काऊ कॉर्नर क्षेत्रातून. 6 धावांसाठी षटकार. बघा ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याचा फायदा देखील उचलला फलंदाज आतिश मडवी आणि सतीश आणि आतिश ही जोडी आपण पाहतोय. एक पारंपरिक जोडी मी तर म्हणेन या संघाकडून. नेहमीच आपण सतीश आणि आतिश याला सलामीला पाहत असतो आणि ती जोडी चांगली फलंदाजी करतायत. सतीश आणि आतिशच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. धावफलक 17 धावा.
यावेळेस पाहतो आपण लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक नाही आहे. हा चेंडू देखील बाउंड्री लाईन क्लिअर करेल. दुसरा षटकार अतिशय बॅट मधून. 23 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चेंडूचा जर आपण विचार केला ना तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि रुपेश दांडेकर हा महागडा ठरतोय. बघा आतापर्यंत या दोन संघादरम्यान 5 मॅचेस झालेल्या आहेत. 4 मॅच आपण पाहतोय युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाने जिंकलेले आहेत आणि एक मॅच यंग मराठा या टीमने जिंकलेला आहे. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती, मात्र ती संधी सुटली आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येतोय. बघा कॅमेरामॅनने काय कव्हर इथे केलेलं आहे चेंडूला शेवटपर्यंत. बघा शेवटपर्यंत चेंडूला कॅमेरामॅनने पकडून ठेवलेला आहे. प्रीत पाटील यांचं खूप चांगलं कॅमेरा वर्क. त्यानंतर पाहतोय आपण प्रशांत दादा भगत खूप चांगलं कॅमेरा वर्क करते. आज ऑपरेटिंग साठी आमचे मित्र हर्षल आहेत. हर्षल मांगेला आपण भरपूर वेळा प्रशांत याला ऑपरेटिंग करताना बघितलंय. सध्या तरी कॅमेरामॅनची भूमिका ते अदा करतायत आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क. 23 धावा आहे धावफलकावरती. तेवीस धावा या धावफलकावरती. सतीश आणि आतिश ही जोडी खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झालेली आहे. राकेश येतोय बॉलिंग मार्क वरती. राकेश ठाकरे अष्टपैलू खेळाडू आहे. आपण पाहतोय रुपेश आणि राकेश हे दोन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये जरी खराब कामगिरी झाली असली तरी बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करू शकतात. सध्या तरी बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. रुपेश ह्याचं षटक जर आपण बघितलं ना तर महागडं ठरलंय. 23 धावा त्याने खर्च केल्यात. इथे राकेश आलाय दुसऱ्या क्रमांकावरती. झोरकस मारण्याचा प्रयत्न. बघा रिॲक्शन आलेला आहे. ऍक्शन देखील झालं होतं, मात्र ऍक्शन होती रिॲक्शन गोलंदाजाचा आणि विकेट किपरचा कदाचित हलकासा एज लागला होता. बॉटम एज होता, कारण तेच कारण की चेंडू अगदी जमिनी लगत गेला विकेट किपर पर्यंत. झेलची संधी होती, मात्र झेल हा ड्रॉप झालेला आहे. अंकुश आपण पाहतोय विकेट किपर आणि त्याच्याकडून ही झालेली चूक. ही चूक भरपूर मोठी ठरू शकते येणाऱ्या षटकांमध्ये, कारण सतीश जर राहिला शेवटच्या षटकापर्यंत तर एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळू शकते. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला. नितेश भोईर आपण पाहतोय ऑफिशियल पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. 24 धावा धावफलकावरती. अख्खू टप्प्याचा चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, फाईन निघून चाललाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडूने वेग इथे पकडलेला आहे. चेंडू सीमारेषा पार हा येतोय चौकार. 4 धावा. बघा वेगवान चेंडू होता, नियंत्रणामध्ये आपण पाहतोय. हा फटका त्याने खेळला नव्हता, मात्र ज्या प्रकारे चेंडूने आपली दिशा बदलली आणि ज्या प्रकारे या वेगाने चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकाराला धावफलक 4 ने पुढे सरसावलेला आहे. ते म्हणजे 28 धावसंख्येवरती 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बघा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. बघा यष्टांच्या जवळ कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. गोलंदाज स्ट्राईक एंडकडे धावला होता आणि अंकुश याने बघा चेंडू पकडल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी केली,
ऑलरेडी यष्टांवरती हिट जर केला असता तर सतीश बाद होऊ शकला असता. एक धावा आलेली आहे. धावफलक 29 या धावसंख्येवरती 29 विदाउट लॉस 29 धावा. धावफलक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. झोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. बघा राकेश याने आतापर्यंत कमालीची कामगिरी केलेली आहे. मी तर म्हणेन खूप चांगली बॉलिंग केली. एक चौकार जरूर आलाय, मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू देखील हाताळलेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केलेल्या आहेत. फटका खूप चांगला आहे. शतरक्षक रुपेश होणार नाहीये चुकी, पकडला जाईल झेल आणि पहिला गडी अतिशय रूपाने ते बाद झालेला आहे. नवीन बॅटर प्रदीप, बॅटर प्रदीप इन झालेला आहे. स्ट्राइक वरती असेल. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतो आपण सतीश याला. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. मिस टायमिंग झालेला आहे बॅटचा. आउटसाइड एज अँड टेकन. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. प्रदीप आल्या पावली माघारी परततोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 धावा 29. बघा 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणखीन 2 षटकाचा खेळ बाकी असेल. यानंतर होणारी मॅच गावदेवी स्पोर्ट्स देवदल आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गौलीपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. रुद्राक्ष गौलीपाडा आणि गावदेवी देवदल या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच असेल. आपण आपली उपस्थिती नोंदवा. चला स्पीडअप करायचं आहे. चला 3ऱ्या क्रमांकाचा बॉलर या लगेच या बॉलिंग मार्क वरती. सन्माननीय बलिरामजय अडल यांचे आगमन झालेलं आहे. 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि एरियाचं क्रिकेट भरपूर गाजवलेलं आहे. आणि KPL मध्ये जर आपण पाहतोय त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला असतो. असे बलिरामजी हडल यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. फुलटॉय चेंडू बघा फायदा उचललाय. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा सरळ चेंडू पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता. बिग 1 षटकार. संदेश आलाय आणि संदेश याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. गावदेवी स्पोर्ट्स देवदल आणि रुद्राक्ष गौलीपाडा असा मॅच असेल.
लक्षात घ्या 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळते मात्र शतरक्षण अप्रतिम झालाय अंकुशाच्या कडनं. अगदी सीमारेषा जवळ हा झेल पकडला गेलाय. सतीशाची खेळी संपुष्टात आलेली आहे. प्रत्युत्तर जशास तसं उत्तर टिट फॉर टॅट देण्याचा प्रयत्न संदेश दांडेकर करतोय. बघा हे दोन संघ जर म्हटलं ना तर एकाच गावातील आहेत आणि भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत. खूप चांगल्या मॅचेस झालेत या दोन संघांमध्ये. सध्या आपण रेकॉर्ड जर बघितला तर 5-1 असा हा रेकॉर्ड आहे. वाटतं यंग मराठा यांचा प्रयत्न असेल की हा रेकॉर्ड बदलला जावा. 4-2 असा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाचा प्रयत्न असेल की 5-1 ने पुढे त्यांना जायला आवडत असेल आणि ते प्रयत्न देखील करतील. कारण त्यांचा पण कालच्या दिवसामध्ये जर फॉर्म जर बघितला ना तर खूप चांगला फॉर्म गावदेवी स्पोर्ट्स पुमनच्या मैदानावरती आपण बघितला. खास करून रुपेश दांडेकर बॉलिंग बॅटिंगमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी त्याच्या नावावरती राहिली होती. बघा इथे संदेशाने व्हाईट बॉल हाताळलाय. बघा 5-1 किंवा 4-2 हे प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल. बघा संदेश पुन्हा एकदा आपल्या पावलांमध्ये चुकलाय आणि हा चेंडू मृत घोषित केला गेलाय. अक्षय याला आपण पाहतोय. अक्षय दांडेकर आपण पाहतोय. रुपेश दांडेकर यांचे छोटे बंधू आहेत. खूप चांगला चेंडू. बघा खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. बघा ज्या प्रकारे संदेशा आपण फॉलो थ्रू पाहतोय एकदम स्लो धावत येतोय आणि मात्र ज्या प्रकारे डिलिव्हरी करतोय रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहतोय भन्नाट वेगाने चेंडू हाताळतोय. बॅट्समन देखील चकित झाला मी तर म्हणेन. बघा खूप चांगला चेंडू त्यांनी इथे हाताळला. वेग होता वेगवान चेंडू होता. बीड झाल्या फलंदाज अक्षय दांडेकर. धाव फलक 36 36 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बघा चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न मागून यष्ट्या दाखवल्या. संदेश दांडेकरने त्या वाकवल्या. अक्षय दांडेकर बॅक टू द डगआउट. बघा जर तुम्ही घराचा दरवाजा खुल्ला ठेवत असाल तर चोर चोरी करून नक्कीच निघून जातील. याच प्रकारे हे दृश्य आपण बघितलं. अक्षयने मागून यष्ट्या दाखवल्या. मित्र म्हणेन अक्षयने दरवाजा खुल्ला ठेवला होता आणि संदेश आलाय आणि चोरी करून गेलाय. बघा अक्षयला असं वाटत असेल की हा चेंडू वाईट जाऊ शकतो. लेगेस्टी सोडून जाईल. मात्र अक्षयला माहिती नव्हते की त्याने आपला गार्ड कुठे घेतलाय. बॅट्समनला माहिती असावं की आपला गार्ड कुठे आहे. यष्ट्यांच्या मध्ये आपण पाहतोय मिडल स्टंपवरती तो उभा होता. मागून यष्ट्या दाखवल्या होत्या. त्यानंतर शफल झाला. फुलटॉय चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला. मधली यष्टी इथे वाकवली गेली. अनिकेत आलाय नवीन बॅटर. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळून काढाय शतरक्षक आहे तिकडे. थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. एकच धाव मिळेल. बघा आज दीपेश याचा देखील प्लेइंग 11 मध्ये नंबर लागलेला आहे. दीपेश देखील खूप चांगला क्रिकेटर आहे. कमी वयामध्ये नक्कीच त्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. आपण भरपूर वेळेला जर बघितला दीपेश फक्त आयडी घेऊन यायचा. मात्र आता प्लेइंग 11 मध्ये त्याचा नंबर देखील लागतोय. 11 मध्ये त्याचं नाव घेतलं जातं दीपेश बराफ. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 37 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 37. महेंद्र आता स्ट्राईक वरती आलेला आहे. भरपूर त्याने वाट बघितली आणि अखेरीस तो स्ट्राईक वरती आलेला आहे. या षटकामध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी महेंद्र पवार, पावर दाखवावी लागेल महेंद्र पवार याला. बघा पुन्हा एकदा आपल्या पावलांमध्ये थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा त्याने आपली पावलं मोजलेली आहेत. आता तो बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. त्याच्या समोर खेळण्यासाठी सज्ज झालाय महेंद्र पवार. बघा पुन्हा एकदा थोडासा इथे पावलांमध्ये चुकतोय. मिस टायमिंग झालेला आहे. राकेश येतोय चेंडूच्या खाली, पकडला जाईल झेल. महेंद्र पवार याचा देखील संपलाय खेळ. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितला ना तर खूप चांगली धावसंख्या, ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 37. बघा 12.33च्या सरासरीने ते वाटचाल केलेली आहे. मात्र विकेट देखील जास्त गमावल्यात, 5 विकेट्स गमावल्यात. ही कुठेतरी चिंतेची बाब यंग मराठा या टीमसाठी. अर्धा संघ गारज झालेला आहे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतील, कारण नव्याने बॅटर आपण पाहतोय इन झालेला आहे साईनाथ. साईनाथ जाबर आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे. आणि त्या जोडीने पाहतोय आपण कृष्णा जोगारी. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत म्हस्कर. सॉरी कृष्णा जोगारे पण पाहतोय सो बॉलिंग मार्क वरती. तर अनिकेत हा बॅट्समन आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण साईनाथ याला. 37 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू व्हाईट बॉल. सन्माननीय गुरुनाजी पागी आणि सन्माननीय रमेशजी घरत साहेबांना विनंती आहे आमच्या VIP डायजवरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस टायमिंग झालाय. गुणेश चेंडूच्या खाली झेलराव. बघा गुणेश कडनं खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या अगोदर देखील आपण बघितलं की एक झेल त्याने सोडला होता. पुन्हा एकदा त्याच्याकडे संधी चालून आली होती, मात्र हा झेल देखील त्याने सोडलेला आहे. चला कॅप्टन या, दोन्ही संघाचे कॅप्टन आमचे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. देवदल संघाचा संघनायक आणि गौलीपाडा रुद्राक्ष गौलीपाडा संघाचा संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. फुल टॉस चेंडू होता, मिस केलाय. सरळ चेंडू एस्टन वरती ऑफ स्टिक आहे, ती वाकवली गेली. फलंदाज बाद. सन्माननीय गुरुनाजी पागी आणि सन्माननीय रमेश घरत साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपणास विनंती आपण आदर भावाने आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा.
आणि आपण पाहतोय प्रशांत दादा गवळी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील खेळ खूप चांगला राहिला आहे. रितेश येतोय. रितेश दांडेकर. एज अँड ड्रॉप. बघा पुन्हा एकदा संधी होती झेलचीतची. आपण जर आतापर्यंत जर बघितलं ना तर 6 गडी हे बाद झालेले आहेत. इकडनं आणखीन विकेट जाण्याची संभावना होती, मात्र झेल ड्रॉप झालाय. धावफलक 40 धावा 40 आपण पाहतोय. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. ऑन साईटला फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे ह्या वेळेस बघा चुकी होणार नाहीये. पकडला गेलाय झेल. संपलाय. साईना जाबर याचा देखील खेळ बघा. आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळते. कारण ज्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 23 धावा आल्या होत्या, त्यानंतर खूप चांगला कमबॅक बघा. ह्याच कमबॅकसाठी युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघ ओळखला जातो. बघा युनिटी म्हटलं तर एकता. पुन्हा एकदा एकता इथे दाखवली जाते क्षेत्ररक्षण करत असताना आणि बॉलिंग करत असताना. नव्याने फलंदाज जयेश येतोय. जयेश दांडेकर. जयेश याचा देखील फटका फसलाय. अंकुश पुन्हा एकदा आलाय आणि अंकुशने पुन्हा एकदा झेल पकडलाय. खूप चांगला झेल. फलंदाज ठरलाय पुन्हा एकदा फेल. बघा आयाराम गयाराम राशनच्या दुकानावरती ज्या प्रकारे रांग लागते ना तशी विकेटची रांग लागलेली आहे. बॅक टू बॅक विकेट्स पडल्यात. आणि गोलंदाज कृष्णा जोगारी आता हॅट्रिक वरती आलेला आहे. नव्याने बॅटर बाबू कांबडी. शेवटचा चेंडू आहे. हॅट्रिक बॉल आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? बाबू कांबडी नव्याने बॅटर. कृष्णा याचा हा चेंडू डाऊन दिले आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती. एक्स्ट्रा धावेने धावफलक 42 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खूप चांगला फटका केलाय. शतरक्षक आहे मात्र खराब शतरक्षण. मौका भी दिया और चौका भी दिया. येतोय चौकार. या 4 धावेशी धावफलक जातोय 46 या धावसंख्येवरती. 4 षटकामध्ये 46 धावा 47 धावांचं लक्ष ठेवलंय. चला जाऊया आपण लगेच टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक सागर सर तिकडे सज्ज आहेत. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद प्रदीप. सन्माननीय श्री रमेशजी घरत दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर रमेश दादा घरत यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन हा टॉस करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. एका बाजूने आहे तो म्हणजेच रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने गावदेवी देवदल संघ आणि त्यांचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी रमेश दादांना आम्ही आमंत्रित केलाय. काटा असा कवल झालाय आणि छापा आलेला आहे. मी रमेश दादांना विनंती करतो आपण जाऊन स्टेजवरती बसा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काटा असा कवल होता मात्र छापा आलाय आणि या ठिकाणी छाप पाडण्यासाठी सज्ज झाले. तर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी काय निवडाल? क्षेत्ररक्षण निवडाल. मात्र समोरचा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. मात्र त्यांचा सुद्धा फॉर्म आता स्टार्टअप झालाय. तुम्ही सुद्धा या मैदानामध्ये नक्कीच खेळला असाल. मात्र समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल जेणेकरून ते तुम्हाला चेस करता येतील? 40+ पर्यंत गेला तरी तुम्ही चेस करू शकता. तर थँक्यू. तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तुम्ही टॉस पराभूत झालात मात्र सामना अजून बाकी आहे. 4 षटकं बाकी आहेत.
त्यांनी सांगितले 40+ गेले तरी सुद्धा आम्ही चेस करू, मात्र तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. ते एक मनामध्ये टार्गेट असेल कितीपर्यंत आपल्याला 4 षटकांमध्ये बनवायला हवेत. 60+. 60+ म्हणजे 20 तुम्ही पुढे विचार करतायत, भरपूर मोठा विचार या ठिकाणी करतायत. या मैदानाचा अनुभव आहे थोडाफार, तुम्ही खेळलेला आहेत. हो. नक्कीच, त्यामुळे तुम्ही हा टार्गेट सेट केला असेल. तर आज कुठले कुठले खेळाडू बघायला मिळतील आणि कुठले कुठले खेळाडू आम्हाला नाही बघायला मिळतील जेणेकरून कामाला गेले असतील? सागर आहे, महेश आहे, पंकज आहे, रघुनाथ आहे, मी आहे. तर शुभेच्छा असेल. जास्त वेळ न घेता चला क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घेतलेला आहे. तर हा होता टॉस देवदल विरुद्ध रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवलीपाडा या 2 संघादरम्यान झालेला आहे आणि टॉस जिंकलाय रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर ओटो कॉमेंट्री बॉक्स. संकेत संकेत भोईर, आपण संपर्क साधायचा आहे. चला संकेत भोईर, आपण संपर्क साधा. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 47 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्यात. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि बघा पहिला चेंडू हा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी झाली आहे. 47 धावा धावफलकावरती. बघा दुसऱ्याच बॉलवरती प्रहार केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता बिग हिट षटकार. बघा स्लॉग स्वीप केलाय, एका गुडघ्यावरती बसत असताना फटका. बघा क्रिकेटचं सौंदर्य दर्शवत असताना फटका पाहायला मिळतोय. अंकुश बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, चेंडू येतोय निर्धाव. बघा 47 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. प्रति षटकामागे 12 धावा नक्कीच इथे कंप्लीट कराव्या लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. बघा स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचलाय, दुसरी धाव कंप्लीट होईल. फंबल झालाय. बघा शॉर्ट मिड विकेटचा जर क्षेत्ररक्षक तिकडे जर गेला असताना तर एकच धाव गेली असती, मात्र स्वतः गोलंदाज गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं भरपूर आपण बघितलंय की कठीण झालेलं आहे, कठीण होत असतं आणि इथे झालेला आहे देखील. त्याचा फायदा उचलला आणि बघा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इकडे पलून पूर्ण केल्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. बघा चेंडू हवेमध्ये आतिश आणि करतोय चुकी. खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. बघा लॉलीपॉप जेल होता, ऊपर वाले ने लड्डू गिराया था, हाथ में दिया था, आतिश ने जमीन पे गिरा दिया. बघा सहज आणि सोपा जेल होता, जाग्यावरतीच हा त्याला झेल होता, मात्र त्याचं नियंत्रण नव्हतं, चेंडूवरती नजर नव्हती कदाचित आणि हा झेल त्याच्याकडून सुटला गेलाय. बघा
ती मी पकडा झेल तर जिंकाल हा क्रिकेटचा खेळ. कट करण्याचा प्रयत्न बघा पुन्हा एकदा लेझी क्रिकेट. यावेळेस प्रदीप कर्ण जो विकेट किपर आहे त्याच्याकडनं लेझी क्रिकेट. या 2 धावा कदाचित बाईच्या स्वरूपात या 2 धावा असतील, कारण बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता आणि विकेट किपरनं हा चेंडू सोडून दिला. बाईच्या स्वरूपात 2 धावा येतात. धावफलक 11 या धावसंख्येवरती. इकडनं आणखीन विजयाचा आपण जर विचार केला तर 36 धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. बघा पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. इकडनं 12ची सरासरी कायम राखावी लागेल. सतीश असं हे षटक जर आपण बघितलं खूप चांगलं आलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकांची हवी ती साथ मिळालेली नाही आहे. 11 धावा आल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रितेश आलाय. बघा रितेश दांडेकर. रितेश बॉलिंग मार्कवर त्याला लगेच त्याचा रेकॉर्ड आठवला. पोमनच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 3 धावा या त्याने करू दिल्या नव्हत्या. तोच हा गोलंदाज. पहिलाच बॉल ब्लॉक हॉलमध्ये हाताळलाय. मात्र अंकुश याचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने मनगट इथे फटका केलेला आहे. मनगटच्या साने चेंडूला फक्त दिशा दिली. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये पण पाहतोय सतीश धावत गेला आणि चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. बघा प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इथे घ्यायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी हा संघ पण पाहतोय. एकाच गावातील हे 2 संघ. एक प्रेक्षणीय मॅच आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना. बघा अपील इथे झालेली आहे. अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतोय. आत्मविश्वास कमी आहे. त्याला देखील माहिती की बॅट आणि बॉल संपर्क झाले नाही, मात्र एक जी फॉर्मॅलिटीज असते ना ती पूर्ण केली जाते. अपील करण्याची कदाचित पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आपले ऑफिशियल पंच आहेत नितेश भोईर. खूप चांगली कामगिरी इथे करत असताना शॉटबॉल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आतिश आहे तिकडे. आतिश चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा इकडे फलून पूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हुलकावळी दिली जाते, मात्र महेंद्र बघा चेंडूला घरपोच करतोय. चेंडूला धावत घेऊन गेला विकेट किपरेपर्यंत. तोपर्यंत 2 धावा या फलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 15 चेंडू आणि इकडनं 32 धाब्यांची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 15 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि 15 चेंडूमध्ये 32 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. अख्खुट्यापादा चेंडूला कट केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय गळी क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. बघा गळी क्षेत्रावरून चेंडू सरळ डीप कव्हर पॉइंट मध्ये निघून गेला. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि 4 धावा मिळाल्या. इकडं आणखीन जर आपण बघितलं तर 14 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज आहे. 14 चेंडू विजयासाठी 28 धावा. प्रत्युत्तर टिट फॉर टॅट जशाचं उत्तर इथे दिलंय गोलंदाज रितेश दांडेकर याने. फलंदाज बाद. पहिला गडी इथे बाद होतोय अंकुश पागी.
पहिली विकेट इथे डाऊन झालेली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 13 चेंडू 28 धावा. नव्याने बॅटर राकेश ठाकरे. बघा राकेशने हा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली जाते. बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धोकादायकी धाव, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बघा बॅकअप साठी ते क्षेत्ररक्षक नव्हता. जर असता तर फलंदाज बाद झाला असता. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आणि पण दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर दोन्ही संघ यावेळेस थोडेसे जवळ होते.